महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या विदर्भ न्यूज माझा चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा। विदर्भ न्यूज माझा, आवाज जनसामान्यांचा। दिग्रस नगर परिषदेत दिव्यांगांचं हाल, पायऱ्यांवरच अडकले दिव्यांग बांधवांचं सन्मान आणि हक्क। दिग्रस नगर परिषद कार्यालयात दिव्यांग बांधवांना मूलभूत सुविधांचा अभाव असल्यानं त्यांच्या सन्मानाशीच खेळ सुरू असल्याचं संतापजनक चित्र समोर आले। नगर परिषद इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर दिव्यांग निधीचं कार्यालय असल्यानं कार्यालयीन कामासाठी येणाऱ्या दिव्यांग बांधवांना जीव मुठीत धरून अनेक पायऱ्या चढाव्या लागत आहेत। रॅम्प, लिफ्ट किंवा कोणत्याही प्रकारच्या आवश्यक सोयी उपलब्ध नसल्यानं दिव्यांगांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे। बुधवारी दिव्यांग निधी संदर्भात माहिती व चौकशीसाठी आलेले दिव्यांग बांधव निलेश रामदास भागानगरे यांचं विशेषतः हाल झाले। दोन्ही पायांनी चालता न येत असतानाही आपल्या हक्काच्या पैशासाठी त्यांना नगर परिषद कार्यालयाच्या चक्रा माराव्या लागत आहेत। ही केवळ एकच घटना नसून अनेक दिव्यांग बांधवांना त्यांच्या हक्काच्या लाभासाठी व इतर नगर परिषदेच्या कामासाठी अशाच प्रकारे पायऱ्यांवर संघर्ष करावा लागत आहे। दिव्यांग बांधवांना पायऱ्या चढताना व उतरताना अपघाताचा गंभीर धोका निर्माण होत असून त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आलाय। मात्र या गंभीर परिस्थितीकडे नगर परिषद प्रशासनाकडून सातत्यानं दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप होत आहे। दिव्यांगांसाठी कोणत्याही प्रकारच्या योग्य सोयी सुविधा नसल्यानं तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। या संदर्भात दिव्यांग बांधवांकडून अनेक वेळा रॅम्प, लिफ्ट उपलब्ध करून देण्याची तसंच दिव्यांग निधीचं कार्यालय खालील मजल्यावर स्थलांतरित करण्याची मागणी करण्यात आली आहे। मात्र आज तागायत नगर परिषदेकडून या मागण्यांकडे कानाडोळा करण्यात आलाय। दरम्यान नवनिर्वाचित नगराध्यक्षा व नगरसेवकांनी या अमानवी आणि लज्जास्पद परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देऊन दिव्यांग बांधवांसाठी तात्काळ सुलभ, सुरक्षित व सन्मानजनक सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे। दिव्यांगांसाठी सुविधा देणं ही दया नव्हे तर प्रशासनाची जबाबदारी आहे। याबाबत तातडीनं निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। निलेश रामदास भागानगरे